तर हिंगोलीला मटक्याचा दारूचा अड्डा करायचा असेल तर संतोष बांगर यांच्या माणसाला निवडून द्या। भाजपचे आमदार तानाजी मुटकुळेंची आमदार संतोष बांगर यांच्यावरती टीका पाहायला मिळते। हिंगोलीची जनता दूधखुळी नाही, बांगर यांचा माणूस 4 नंबरवर जाईल, तानाजी मुटकुळे यांनी हे वक्तव्य। हिंगोलीचा जर मटक्याचा अड्डा, दारूचा अड्डा, रेती माफियाचा अड्डा करायचा असेल तर संतोष बांगरच्या माणसाला, भावाला निवडून द्या असं मी लोकांना आवाहन करतो। म्हणून हिंगोलीची जनता ही दूधखुळी नाही, संतोष बांगरांचा भाऊ हा 3ऱ्या नव्हे 4थ्या नंबरवर जाईल अशी लोकांना निश्चित रूपाने माहिती आहे। तर आयसीसी कडून T20 विश्वचषक 2026 वेळापत्रक जाहीर करण्यात आले। 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीमध्ये T20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे। 15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला रंगणार असल्याची माहिती मिळते। भारत आणि श्रीलंकेत स्पर्धेतील सामने खेळवले जाणार आहेत। आता ही नवीन वेळापत्रक जे आहे ते T20 विश्वचषक 2026 जाहीर करण्यात आले। 15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान अशी मॅच होणार असल्याची देखील माहिती मिळते। तर सुजात आंबेडकरांकडून आरएसएसचा दहशतवादी असा उल्लेख करण्यात आलाय। आरएसएस तिरंगा फडकवायची हिम्मत करत नाही असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। आरएसएस संविधान वाचायला आणि मानायला तयार नाही, त्यांना आम्ही दहशतवादीच म्हणणार असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं। आरएसएस नोंदणी करायला नकार देते, आरएसएस तिरंगा लावायला नाही देते आणि आरएसएस संविधान वाचायला आणि संविधान मानायला नकार देते। आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत, स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिम्मत करत नाहीत, त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार। आपल्या नेत्याचा जाहीर निषेध करायचे। जितेंद्र सिंग, पुढच्या वेळी आपण ज्यावेळी मुंबईत याल तेव्हा आपला उचित सन्मान आणि सत्कार करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की करेल। मुंबई महानगरपालिका आहे, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाहीये। मग आहेत ना अंधेरीचे डोनाल्ड डक जे पक 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 करत असतात, महापौर खान नाही झाला पाहिजे, आमका नाही झाला पाहिजे। आता त्यांना मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, जा विचारा तुमच्या त्या सिंहला आहे हिम्मत तर, नाहीतर डोनाल्ड डक सारखं आहे ना कार्टून नेटवर्क चालवत राहा इकडे मुंबईत रोज सकाळी पक पक। ते खुश असून चालणार नाही। ज्या शहराचं नामांतर झाले त्या शहराच्या नामांतराचं नाव हे प्रत्येक गॅजेटमध्ये आलेलं आहे आणि गॅजेटमध्ये आलेलं नाव हे तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे। मग ती संस्था असो, सरकारी असो, खाजगी असो की कोणती असो। म्हणून ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी आता तो आग्रह सोडून दिला पाहिजे। तर जे संविधानवादी आहेत ते राष्ट्रवादी आहेत, जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले। देशाचं विघटन गेले 2500 वर्ष झालं। कधीतरी अशोक राजा आले त्यांनी केलं, तर शिवाजी राजे आले त्यांनी केलं। तुमचं मत भाजप आणि आरएसएसला देऊ नका असं आवाहन देखील प्रकाश आंबेडकरांनी केलं। संविधानवादी आहेत ते राष्ट्रवादी आहेत, जे मनुवादी आहेत ते ह्या देशाचे विघटक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या देशाचं विघटन गेले 2500 वर्ष झालं। कधीतरी अशोक राजा आले त्यांनी केलं, शिवाजी महाराज आला त्यांनी केलं, दक्षिणेमधले असणारे चोला आले त्यांनी काही केलं नाही, तर उरलेली सगळं यांनी यावं त्यांनी टिळकी मारून जावं अशीच परिस्थिती आहे। आणि मी इथल्या तमाम भारतीयांना असणारं आवाहन करतोय की या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर स्वतःशी असणारा खूनगाठ बांधा की माझं मत हे मी आरएसएस बीजेपी कुठल्याही पक्षाला देणार नाही। हे जर आपण असणारं ठरवलं तर आपण असणारं या ठिकाणी शांततेने राहू शकतो, नाहीतर अशांतता या ठिकाणी पसरणार। तर एकनाथ खडसे आणि महाजनांच्या वादात माझा सँडविच होतो असे रक्षा खडसेंनी म्हटलं। एकनाथ खडसे माझे सासरे आहेत तर महाजन वडिलांसारखे असल्याचं रक्षा खडसेंनी म्हटलं आहे। बाजूने नाथभाऊ माझे सासरे आहेत तर मला नेहमीच त्यांचा आदरही आहे। दुसरीकडे गिरीश काका आहे, आज ते माझे वडिलांसारखे आहे, मला मुलगी मानतात आणि आमचे पक्षाचे ते नेते आहेत तर ते पण मला तेवढेच जवळचे आहे। यामध्ये नक्की सँडविच माझं होतं, पण मी नेहमी प्रयत्न करते की दोघांचे वाद कसे कमी होतील, पण पक्षाच्या कामासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये पण मी पूर्ण ताकदीने मुक्ताईनगरमध्ये शिंदे गटासमोर मी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल उभं केलेलं आहे।